हा जो ग्रीन पार्कचा विषय नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आपण तर तुम्ही परीक्षेला गेले होते का? आज कंबाईनची परीक्षा होती. हो हो कसा सर अनुभव कसा होता तुमचा? अनुभव चांगला हा. होता. मस्त राहिला पेपर. बर हा काही अडचण? अडचण जीकेची आली ना, जीके जीके जास्त जरा डोक्यात जास्त गेलं ते. असं आहे का? हा. म्हणजे तुम्ही वाचन नाही केलं थोडं. हा तसंच म्हणा काहीतरी. बाकी बरं वाटलं तुम्हाला? बाकी बरं होतं. तुमचं सर तुमचं काय मत? आमचं काही एकूणच अभ्यास नव्हता काही, हा. त्याच्यामुळं पेपर चांगला होता. अटेम्प्ट केला फक्त तुम्ही? अटेम्प्ट केला आम्ही. आता फॉर्म भरलाच म्हणलं, हा. तर कशाला व्हायला उद्या. नाही बरोबर. साधे साधे प्रश्न गेले ना. आता तो चिन्ना स्वामी ते चिदंबरम नेमकं चिन्ना स्वामी कोणतं ग्राउंड आहे? बरोबर. बंगळुरूचं आहे का कुठलं आहे तू का? आरसीबीचा फॅन आहे ना रे तू? हा आहे की नाही. ती लाज वाटली म्हणजे आम्हाला. तिथं होतं. सबरे पण नको विषय चालू आहे. तर ते चिन्ना स्वामीच्या प्रश्नावर डायरेक्ट उलटा उडत आलो मी. मग बंगळुरूचं आहे का जमला की चेन्नईचं? नाही मग? जमला की ते द्याला तर टुक्का ठेवून, पण आता कळलं पुढं काय होतं काय नाही. आन्सर केलं काय? आन्सर केलं. तू गेला गेला का अटेम्प? मी अटेम्प्ट केला ना, बरं राहिला एकूणच. बरं राहिला. पण मी ते जरा पोहे खाल्ले सकाळी. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम मला. मग ते सगळं असं गेलं डोक्यात येऊन. त्या ऍसिडिटीचा त्याला काय संबंध? त्याच्या वस्तुस्थितीला धरून बोलायचं आहे. आज कसं नव्हता गेला ना सर, मग काय सांगू. असं क्लिअर बोलला. सर मी काय म्हणतो, गणिताचे प्रश्न बरे होते का? हो चांगले होते. अवघड होते का? नाही अवघड म्हणजे अभ्यास करणाऱ्याला सोपेच होते. पण माझा जेमतेम समजा जास्त त्याच्यानुसार बर पेपर चांगला होता. चालेल. पुढच्या भविष्यात होणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेत तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. हे वेळेस तर गेलंच समजा. नक्कीच. पुढच्या वेळेस आपण नक्की भेटू. चालेल. पुढच्या वेळेस पोळी नको खाऊ. हो काजू बदाम खाऊन जाईल. हा तसं करणं पडेल. ते मार्क्स आठवून देईन ना कसं काहीतरी. ओके. हो.